नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलपिंपळगावची काही वर्षापूर्वी लूटमार करणारे आणि व्यसनाधीन तरुणांचं गाव अशी ओळख होती. मात्र आता हे गाव मंदिरांचं गाव, धार्मिक गाव म्हणून ओळखलं जात आहे. इथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ असून अख्खं गाव सेवेकरी बनलेलं आहे. प्रत्येक गुरुवारी जवळपास 2000 लोकांना अन्नदान केलं जात आहे आणि विशेष म्हणजे पुढच्या 13 वर्षांच्या अन्नदानाच्या पंक्ती आत्ताच बुक झाल्या. लासलगाव, मनमाडसह नाशिकमधील सगळ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्यांच्या भावामध्ये घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये कांद्यांच्या दरामध्ये 700 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. परभणीतील मध्यवस्तीतील रस्त्यांची, नाल्यांवरील पुलाची कामं गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. ही कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी स्थानिक करतायत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत रुईभर इकडे पोहनेर इथल्या धाराशिवमधील शेतकऱ्यांनी शेतामध्ये गाळ टाकून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहिलेत. दरम्यान आम्हाला योजनेचा लाभ द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. इसापूर धरणातून पाण्याची तिसरी पाळी काल सोडण्यात आली. दरम्यान आज नांदेडमधील अर्धापूर, भोकर, मुदखेड या भागातील कॅनॉलमध्ये इसापूरचं पाणी आलेलं आहे. त्यामुळे या पाण्यामुळे 3 तालुक्यातील पिकांना जीवदान मिळत आहे. गोंदियातील अतिक्रमणांवरती पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. फुटपाथवरती असलेल्या दुकानांवरती कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आलेली आहे. नगर परिषदेने या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांनी कारवाई केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. उन्हाळा सुरू होताच पंढरपूरच्या बाजारात कलिंगडाची आवक वाढली आहे. उन्हाळ्यामध्ये कलिंगड, खरबूज, संत्र्यांच्या फळांना मोठी मागणी आहे. दरम्यान पंढरपूरमधील बाजारात 60 ते 70 टन कलिंगडाची आवक झाली. दौंड नगरपालिकेला 2 शववाहिन्यांची गरज असताना सुद्धा त्याची पूर्तता होत नाहीये. सरकारने खरेदी केलेल्या 100 शववाहिन्या नायडू रुग्णालयामध्ये पडून आहेत. पण दौंड नगरपालिकेत शववाहिनी नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. लोकांची ही मागणी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करतात. गोंदियाच्या परसोडी गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बांधलेल्या टाकीचं काम अपूर्ण आहे. दरम्यान या टाकीचं काम तातडीने पूर्ण करून गावाला पाणी पुरवावं अशी मागणी गावकरी करतात. 8 दिवसात काम सुरू न झाल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शासनामार्फत सुरू असलेला हरभरा खरेदी बंद असल्यामुळे अकोल्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीत हरभरा विकावा लागतोय. मात्र भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. बाजार समितीत गेल्या 2 ते 3 दिवसात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी दर कोसळलेत. नांदेडमधील नाळेश्वर जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना बाथरूम साफ करायला लावले. गावकऱ्यांनी याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल केला. या प्रकरणी मुख्याध्यापकांवरती कारवाई करावी अशी मागणी गावकरी करतात. अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. नाफेडच्या सोयाबीन खरेदीपासून वाशिममधील कोयाळी भिसडे गाव वंचित आहे. नाफेडकडे असलेला कोयाळी भिसडे गावाचा डाटा हा प्रत्यक्षात मालेगाव तालुक्यातील कोयाळी जाधव या गावचा असल्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडकडे नोंदणी करता येत नाहीये. जळगावच्या गिरड गावातील शेत शिबिरामध्ये 45 झाडांची बेकायदेशीररित्या कत्तल करण्यात आली. पंचनामा केल्यानंतर देखील गुन्हा दाखल न केल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. नंदुरबार कृषी बाजार समितीच्या स्वतंत्र खुल्या कांदा मार्केटचं उद्घाटन करण्यात आलं. पहिल्याच दिवशी जवळपास 300 क्विंटल कांद्यांची आवक झाली असून कांद्याला 1825 रुपयांचा भाव मिळाला. अक्कलकोटमध्ये दुपारी 1 वाजता झालेल्या 10वीचा गणिताचा पेपर कस्टडीत घ्यायला परीक्षकाने रात्रीचे 9 वाजवले. यावेळेला परीक्षकाने कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षाने 10वीचा पेपर आणल्याने संताप व्यक्त केला जातोय. तर सदर प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जाते. विश्वकप जिंकल्याच्या जल्लोषानंतर काही टवाळखोर तरुणांनी जल्लोषाच्या नादात अंगावरती फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला उपस्थित पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन चांगला चोप दिला. पाचोरा तालुक्यातील कुराड गावात भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. गावामध्ये 15 दिवसांपासून पाणी नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर संताप व्यक्त करत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. तर जलजीवन मिशनचं कामही मागील 8 महिन्यांपासून बंद आहे.
वाशिम जिल्ह्यातील 1972 शेतकऱ्यांनी नाफेडकडे 7,550 रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र अद्याप नाफेडकडून प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडली. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बैठकीमध्ये उपाययोजना आणि काही सूचना देण्यात आल्या. राज्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपुरात आहे, तर हवामान खात्याने 12 आणि 13 मार्चला उष्मालाटेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन सुद्धा केलं आहे. आणि एक मोठी बातमी समोर येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी हे आंदोलन केलंय. दरम्यान पाटबंधारे विभागानं शिवना टाकळी कालव्यातून नदीपात्रात पाणी सोडलंय. शेतकरी आंदोलन आणि न्यूज 18 लोकमतच्या एक्सक्लुझिव्ह बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. शेतकरी सध्या आनंद व्यक्त करताना दिसतात. आमचे प्रतिनिधी अविनाश सध्या आपल्यासोबत आहेत. अविनाश, खरं तर न्यूज 18 लोकमत सुद्धा एक्सक्लुझिव्ह बातमी दाखवली आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे. काय सध्याची काय परिस्थिती दिसते? नक्कीच मोठं यश न्यूज 18 लोकमतच्या बातमीचं म्हणावं लागेल, कारण शेतकऱ्यांचा जो आवाज आहे, सर्वसामान्यांचा जो आवाज आहे, तो सर्वात पहिला एक्सक्लुझिव्ह आपण न्यूज 18 लोकमतवर दाखवला. आणि त्यानंतर प्रशासन जे आहे, गोदावरी खोरे विकास पाटबंधारे महामंडळाचं जे संपूर्ण कार्यकारी संचालक मंडळ आहे, त्यांनी काही वेळातच जे पाणी आहे तो सोडण्याचा निर्णय घेतला आणि शेतकरी देखील आक्रमक झालेले होते. ही बातमी सर्वात पहिले आपण दाखवली. त्यानंतर हे जे शेतकरी आहेत, कन्नड, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील जेवढे शिवना नदीच्या काठावरील हे शेतकरी आहे, ते संपूर्ण शेतकरी या ठिकाणी एकत्र झालेले होते आणि आक्रमक झालेले देखील पाहायला मिळाले होते. मात्र मोठा इम्पॅक्ट बातमीचा म्हणावा लागेल, कारण अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये प्रशासनाने निर्णय घेऊन आता शिवना टाकळी कालव्यातून जे आहे ते पाणी सोडण्यात आलेलं आहे. निश्चित अविनाश, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने त्वरित लक्ष द्यावं, या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश धरणं सत्याग्रह करण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. नागपूर महापालिकेसमोर बेरोजगार तरुणांनी आंदोलन केलंय. अग्निशमक विभागात निघालेल्या भरती प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे तरुणांची वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी तरुण करतायत. सीकेपी समाज आमदार अमोल मिटकरींविरोधात आक्रमक झालेला आहे. साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत मिटकरींनी माफी मागावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली. माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पिंपळगावातील शेतकऱ्यांची बाजार समितीत व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपये थकवलेले आहेत. अद्यापही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्याचे पैसे न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून बाजार समितीला टाळं ठोकलंय. पवार गटाच्या वतीने बारामतीत बळीराजा सहकार बचाव आंदोलन करण्यात आलंय. ऊसाच्या उत्पादनात खर्च वाढ झाली, मात्र अपेक्षित दर मिळावा, त्यासह कारखान्यांनी पारदर्शक ऊस दर जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय. अहिल्यानगरमधील पाझर तलाव दुरुस्ती करण्यासाठी गोळेगावातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. एकतर आमचं काम करा, नाहीतर सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टालेंच्या तडीपार कारवाई विरोधात रविकांत तुपकर आक्रमक झाले. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून राजकीय दबावातून कारवाई केल्याचा आरोप करत तुपकरांनी निषेध केला. अहिल्यानगरमध्ये कंत्राटदार, ठेकेदार आणि अभियंत्यांच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. शासकीय कामांची बिलं अनेक महिन्यांपासून मिळत नसल्यामुळे सर्व संतापले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांच्या पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालयात बॉम्ब असल्याचा ईमेल आल्यामुळे खळबळ माजली. त्यानंतर आकुर्डीतील डॉक्टर डी.वाय. पाटील महाविद्यालयात BDDSच्या पथकाने 3 तास तपास केला, मात्र काहीच न सापडल्यामुळे हा खोडसाळपणा असल्याचं समोर आलंय. पोलिसांकडून धमकी देणाराचा शोध सुरू आहे. जालन्यामध्ये GBSचा पहिला रुग्ण आढळलाय. 24 वर्षांच्या रुग्णावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी न घाबरता काळजी घ्यावी असं आवाहन या विभागानं केलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने मावळमधील इंदोरी गावात सौभाग्यवती मावळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला आमदार सुनील शेळकेंच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये विजय झालेल्या सौभाग्यवतींना थेट हेलिकॉप्टरची सफारी देण्यात आलेली आहे. या सफरीनंतर ग्रामीण महिलांना अश्रू अनावर झाले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जगात सर्वात मोठ्या पगडीचं अनावरण करण्यात आलंय. महाराजांच्या पगडीचा घेराव 22 फुटांचा तर उंची 4 फुटांची. तब्बल 450 मीटर सुती कापडापासून ही पगडी साकारण्यात आली आहे. याची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया अँड गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्ताने अनेक वारकरी देहूमध्ये दाखल झालेत. लोणावळा पुणे लोकल प्रवासात पांडुरंगाची आस लागलेल्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगांच्या स्वरामध्ये अभंग सादर केलाय. पुण्यातील आरोग्य खात्यातील भोंगळ कारभार उघडकीस आलाय. 35 कोटींच्या तब्बल 100 शववाहिका धूळ खात पडल्यात. काहींच्या चाकातली हवा गेलेली आहे तर काहींच्या बॅटरी डाऊन झालेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जाते. नवी मुंबईत रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेचा तिचे 4 लाखांचे दागिने परत मिळालेले आहेत. प्रवासी महिला रिक्षामध्ये विसरलेली बॅग रिक्षा चालकाने पोलिसांना सुपूर्द केली. पोलिसांनी तात्काळ महिलेशी संपर्क साधत बॅग परत केली. शिरूर तालुक्यातील चांडोह इकडे वनविभागाने रचलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झालाय. या बिबट्याने अनेक प्राण्यांवरती आणि नागरिकांवरती हल्ला केलेला होता. त्यामुळे हा बिबट्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय. आयुर्वेदिक उपचार केंद्रांवरील महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या घातल्या. पुण्यामध्ये 7 ते 8 ठिकाणी असाच प्रकार सुरू असल्याची कबुली या आरोपींनी दिली. नागपूर मुंबई महामार्गावरती भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट दुकानामध्ये धडकली आहे. या अपघातात 3 ते 4 जण जखमी झालेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मुंबईतील अनेक डेपोजवळील एका नाल्यात एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडलाय. सायन रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलंय. मृत व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाहीये. कल्याणच्या खडकपाडा परिसरात निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील पार्किंगचा स्लॅब कोसळलाय. पार्किंगच्या स्लॅबचं काम सुरू असताना ही घटना घडली आहे. यामध्ये 4 ते 5 मजूर जखमी झालेत. हत्याकांडानं शिर्डी पुन्हा एकदा हादरून निघालंय. घरगुती वादातून मुलाने स्वतःच्या वडिलांना पाईपने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलाय. पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ कार आणि टँकरचा भीषण अपघात झालाय. टँकर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे टँकरने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील 4 जण गंभीर जखमी झालेत. पुण्यातील आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जुन्या वादाचा राग मनात धरून पबमध्ये आलेल्या 2 तरुणींना टोळक्याने मारहाण करत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तरुणींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पालघरमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीची दगडानं ठेचून हत्या केली आहे. हत्येनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 302 अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी कारवाई करत 61 लाखांची दारू आणि ट्रक असा 75 लाखांचा ऐवज जप्त केलाय. गोव्याहून नाशिकला अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात होती. या ट्रकमध्ये 1050 दारूंचे बॉक्स अवैधरित्या नेण्यात येत होते. या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी समोर येते. भाजपाकडून विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून 3 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरत आहेत. दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाते. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा या भाजपाच्या कोट्यातल्या आहेत. आपण बघतो दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाते. भाजपाकडून 3 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरत आहेत. येळगाव खुर्दजवळील सर्व्हिस रोडवरती एका अज्ञात वाहनाने 3 मजुरांना झोपेमध्ये चिरडल्याची घटना घडलेली आहे. या 3ही तरुणांची ओळख पटलेली असून 3घही मयत उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रायगडच्या म्हसळा तालुक्यात नवऱ्याने मित्राच्या सहाय्याने पत्नीला मारहाण करत तिच्यावरती स्क्रूड्रायव्हरने वार केले. त्या प्रकरणी 2ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
सोलापुरात रस्ता ओलांडताना सिमेंट बल्करच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. मृत महिलेची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान अपघातानंतर पळ काढलेल्या चालकाने स्वतःच पोलीस स्थानकामध्ये शरण आलेत. एक छोटासा ब्रेक आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता बघूया उर्वरित बातम्या. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात 2 दुचाकींची एकमेकांना धडक बसली. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत. तब्बल अर्धा ते पाऊण तास रुग्णवाहिकेच्या अभावामुळे त्यांना उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद गावाजवळ पुलाच्या ठिकाणी झोपलेल्या मजुरांना वाहनानं चिरडलंय. एकाच वेळी तिघांना चिरडल्याची घटना समोर आली. यंदा साखरेच्या भावात वाढ झाल्यामुळे होळीसाठीच्या साखरेच्या गाठ्या, हार, बांगड्यांच्या विक्रीवरती मंदीचं सावट आलंय. आधीसारखा व्यवसाय होत नसल्यामुळे दुकानदार चांगलेच चिंतेत आहेत. पालघरमध्ये होळीच्या आठवड्याआधीपासूनच ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये पोसत मागण्याची अनोखी प्रथा आहे. पोसत मागताना आदिवासी पारंपरिक वाद्यावरती नृत्य करतात. पालघरच्या आदिवासी बहुल भागात ही अनोखी परंपरा जोपासली जाते. होळी सणानिमित्ताने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 8 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई ते बनारस, पुणे, दानापूर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापूर, मुंबई ते मऊ या दरम्यान अतिरिक्त होळी विशेष रेल्वे सुरू होणार आहेत. जळगावच्या चोपडा तालुक्यात होळी सणानिमित्ताने आदिवासी बांधवांचा बोंगऱ्या बाजार रंगलेला आहे. बोंगऱ्या बाजाराच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचं आणि उत्सवाचं अनोखं दर्शन घडत आहे. आदिवासी बांधव पारंपरिक ढोलाच्या तालावरती पारंपरिक नृत्य करत जल्लोष करतात. कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते. कुठे संकासूर, कुठे राधेचा खेळ, तर कुठे गोमूचा नाच हे लक्ष वेधून घेत आहेत. चिमुकले सुद्धा शिमगोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत. सत्तेत आल्यानंतर 1500 वरून 2100 रुपये देऊ असं सांगितलं होतं. मात्र हे लोक निवडणुकीपूर्वी जुमला करतात आणि नंतर विसरतात, अशी टीका रोहित पवारांनी केली. लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंचीच होती. त्यांनीच पायावरती धोंडा मारून घेतला. शिंदेंनी आणलेल्या योजनेचा त्यांना काय फायदा झाला, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारलाय. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. वाल्मिक कराडचं कोठडीतील CCTV फुटेज दाखवा, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी मागणी केली आहे. तर बीड शहर पोलीस ठाण्यातील CCTVची मागणी बीड शहर पोलीस ठाण्यात तांदळेप्रमाणेच इतर कोणी आलंय का, असा देशमुखांनी सवाल उपस्थित केला आहे. वाल्मिक कराड CID पोलीस कोठडीत असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या CCTVची धनंजय देशमुख यांच्याकडून मागणी केली जाते. तर बीड शहर पोलीस ठाण्यात बालाजी तांदळेप्रमाणेच इतर कोणी आलंय का, अशी शंका देशमुख कुटुंबाला असल्यामुळे या CCTVची मागणी करण्यात आली आहे. ज्यावेळेस आरोपी इथं आणले गेले, इथल्या जेलला जिथे त्यांना ठेवलं गेलं, त्या कालावधीमध्ये इथं काय प्रकार घडले, जसं की बालाजी तांदळे जसा येत होता तसं अजून कोणी आलंय का, तिथं काही सुविधा पुरवल्यात का, किंवा तिथं आरोपीची वागणूक आरोपीला दिली आहे का, नाही दिली, या संदर्भात आम्हाला इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी आम्ही जे माहितीचा अधिकार आहे CCTV उपलब्ध करण्यासाठीचा तो आम्ही देत आहोत. नेमकं किती दिवसाचे CCTV फुटेज मागण्यात आले? आम्ही जोपर्यंत ज्या कालावधीमध्ये इथं आरोपी होते त्या कालावधीतली आम्ही CCTV घेणार आहोत. मागितलंय काय माहिती? ज्यावेळेस आरोपी इथं आणले गेले, इथल्या जेलला जिथे त्यांना ठेवलं गेलं, त्या कालावधीमध्ये इथं काय प्रकार घडले, जसं की बालाजी तांदळे जसा येत होता तसं अजून कोणी आलंय का, तिथं काही सुविधा पुरवल्यात का, किंवा तिथं आरोपीची वागणूक आरोपीला दिली. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पुण्यातील वेताळ टेकडी, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि नव्या महाबळेश्वर प्रकल्पामुळे जाणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासासंदर्भात आदित्य ठाकरेंनी पंकजा मुंडेंशी चर्चा केली. आमदार सुरेश दस यांनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
परळीतील निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे त्यांची आई ही गावाकडे राहते. आमचं कुटुंब एक असून आम्ही धनंजय मुंडेंसोबत आहोत असं अजय मुंडे म्हणाले. तर खोक्याच्या प्रकरणात धस यांना सहआरोपी करावं अशी मागणी अजय मुंडेंनी केली. नाशिकच्या मालेगावातील काँग्रेस नेते प्रसाद हिरे यांनी नंदुरबारमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची छुपी भेट घेतली. हिरे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्याच अनुषंगाने त्यांनी विजय चौधरींची भेट घेतल्याची चर्चा आहे. संग्राम खोते यांच्या समर्थकांनी विठ्ठलाला साकडं घातलंय. संत नामदेव इथे विठ्ठलाच्या मूर्तीचा अभिषेक घातलाय. संग्राम खोतेंना विधान परिषदेवरती घेण्यात यावं असं साकडं समर्थकांनी घातलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 15 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येणार आहेत. यावेळेला ते सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली तालुक्यात पक्षाचा आढावा घेणार आहेत. अर्थसंकल्पातील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण अर्थसंकल्पात भाजपाच्या मंत्र्यांच्या विभागाला जास्त निधी देण्यात आलाय, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला निधी वाटपात अनुक्रमे 2रं आणि 3रं स्थान मिळाल्याचं समोर आलंय.